युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिक मध्ये न्यूमेरिकल्स आपलं चालू आहे. न्यूमेरिकल्स मध्ये 9 न्यूमेरिकल्स झालेले आहेत. 10वं न्यूमेरिकल आज आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. काय बघा 10वं न्यूमेरिकल, phi equal to at plus b upon t plus c plus v0 is a dimensionally valid equation. एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड आहे असं सांगितलेलं आहे गिव्हन मध्ये. ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर स्मॉल a, स्मॉल b and small c where v is velocity, t is time and v0 is initial velocity. सोपं एक्झाम्पल आहे. आता बघा याच्यामध्ये काय करायचं आहे, गिव्हन मध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते इक्वेशन लिहायचं आहे. काय इक्वेशन आहे, phi equal to at plus phi equal to at plus b upon t plus c plus v0 is a dimensionally correct equation. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, पण त्याच्यावरून काही किमती काढायच्या आहेत. त्यामध्ये ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर स्मॉल a इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, त्यानंतर स्मॉल d इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, a, b आणि c चे डायमेन्शनल फॉर्म्युले विचारलेले आहेत. या इक्वेशन वरून डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे. आता a, b आणि c या इक्वेशन वरून डायमेन्शनल फॉर्म्युला काढण्यासाठी at प्लस b अपॉन t प्लस c प्लस v0. आता याच्यावरून डायमेन्शनल फॉर्म्युला मिळवायचा आहे. a ची किंमत अगोदर काढायची. एक लक्षात ठेवायचं, आपण युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये 3 युजेस घेतलेल्या होत्या. त्यामधील पहिलं यूज होतं टू फाइंड द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स और टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. जी फिजिकल इक्वेशन्स आहेत ती फिजिकली किंवा डायमेन्शनली करेक्ट आहेत का हे आपल्याला चेक करायचं होतं. डायमेन्शनली करेक्ट आहेत का नाही ते बघण्यासाठी जर एखाद्या इक्वेशन मध्ये असं प्लस असेल किंवा मायनस असेल तर ही जी टर्म आहे याचे डायमेन्शन, याचे डायमेन्शन, याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन, या सर्व टर्मचे क्वांटिटीचे डायमेन्शन सारखेच येत असतात. म्हणून याचे डायमेन्शन जेवढे आहेत तेवढेच याचे असतात, तेवढेच याचे असतात आणि तेवढेच याचे असतात. या प्रत्येकाचे डायमेन्शनल फॉर्म्युले हे सारखेच येत असतात, याच्यामध्ये कोणताही बदल होत नसतोय. त्यामुळे आपण सुरुवातीला a ची किंमत काढूयात. याच्यातलं फर्स्ट आपण a इज इक्वल टू काढायचं आहे. a इज इक्वल टू काढण्यासाठी इथं डायमेन्शनल फॉर्म्युला phi इज इक्वल टू at घेऊयात. phi इज इक्वल टू at हा फॉर्म्युला आपण घेतला. आता डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते बघायची तर गरज नाही. आपल्याला डायमेन्शन्स a चे काढायला सांगितलेले आहेत, त्यामुळे a चे डायमेन्शन्स काढूयात. a इज इक्वल टू t इकडे आणला तर डिवाइड होईल. देअरफॉर a इज इक्वल टू phi आहे तसा अपॉन t. इथं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ a इज इक्वल टू phi चे डायमेन्शन्स आपल्याला माहित आहेत. phi मीन्स वेलोसिटी दिलेली आहे. वेलोसिटीचे डायमेन्शन्स माहित आहेत. l in 1, m in 0, t in -1. These are the dimensions of velocity. Distance upon time is called the velocity असं आपण म्हणतोय. आणि टाइमचे डायमेन्शन्स टाइम मध्ये l0 असतो, m0 असतो आणि t ही फक्त 1 येतो या ठिकाणी. आणि हे सोडवलं असता डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ a इज इक्वल टू l0 आहे, वरती 1 आहे, 1 मायनस 0, l in 1, m0 0 आहे, m चा आहे तसा 0 मिळेल. त्यानंतर t चा -1 आहे, हा t चा +1 आहे, हा t चा +1 वरती गेला, t चा -1 होईल. -1 -1 t in -2. These are the dimensional formula of a. हे डायमेन्शन्स a या क्वांटिटीचे असतील आणि आपल्याला आन्सर पण दिलेले आहेत. a
इज इक्वल टू एल इन 1 एम इन 0 टी इन -2. आता त्याच्यानंतर दुसरी क्वांटिटी आहे किंवा दुसरी किंमत काढायची, बी काढायचं आहे. बी ची किंमत आपल्याला इथं काढायची आहे. आता बी ची किंमत काढायची आहे म्हणजे हीच टर्म घ्यावी लागेल. ही टर्म घेतल्याशिवाय बी ची किंमत काढता येत नाही. बी अपॉन टी प्लस सी असा हा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू व्ही घ्यावं लागेल, हे इज इक्वल टू हे घ्यावं लागेल. म्हणजेच ज्याची किंमत काढायची ते आपण लेफ्टला घेऊयात. इन ब्रॅकेट किंवा सेकंड आहे, हा सेकंड पॉइंट फर्स्ट झाला. आता आपण सेकंड घेऊ, थर्ड घेऊयात. बी ची किंमत काढायची आहे म्हणून बी अपॉन टी प्लस सी ब्रॅकेटमध्ये घेऊयात हे सगळं. इज इक्वल टू व्ही. आपण व्ही इक्वल टू काय घेतलेलं नाही, कारण ज्याची किंमत काढायची आहे ते आपण लेफ्टला घेतलं. आता टी प्लस सी माहित आहे आपल्याला, याचे जे डायमेन्शन्स असतात तेच याचे असतात. मग इथं टी प्लस सी पण आहे म्हणजे सी चे जे डायमेन्शन असतात तेच टी चे असतात. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टी इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी. हा रूल आहे डायमेन्शनचा. मग इथं सी आणि टी याची काय ऍडिशन आपण डायमेन्शन मध्ये ऍडिशन करत नाही, डायमेन्शन्स त्याचे आहेत तसे लिहितोय. बी अपॉन दोन्हीपैकी एकच येणार आहे, एकाचेच डायमेन्शन असणार आहेत, इज इक्वल टू व्ही. त्याच्या पुढं हे असं सोडवलं, टी इकडे घेतला तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी इज, फीच्या किमती माहित आहेत, फीच्या डायमेन्शन्स माहित आहेत. एल इन 1 एम इन 0 टी इन -1 इन 2. हा जो टी आहे तो टी इकडे घेतला तर काय होईल, एल इन 0 एम इन 0 टी इन 1 येणार आहे. हा टी इन 1 घेतला इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी इज इक्वल टू इन ब्रॅकेट. इथं एल इन 1 एल इन 0 आहे, एल चा 1 येणार, एम 0 आहे इथं 0 एम इन 0 येणार. टी -1 आणि +1 दोन्हीचे ऍडिशन केली, +1 -1 कॅन्सल होईल, टी इन 0. हे जे डायमेन्शन्स आहेत हे बी चे डायमेन्शन्स असतील, त्यामुळं दुसऱ्याची किंमत ही बी ची. आन्सर तेच आहेत का बघा, तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी आन्सर्स दिलेले आहेत, एल इन 1 एम इन 0 टी इन 0. आता राहिलेलं आहे शेवटचं तिसरं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी. हे खूप सोपं आहे, मी इथंच याचं कव्हर केलेलं आहे, तरीही लिहितो मी. सी आणि टी चे डायमेन्शन सेम असतात, त्यावरून डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टी. कारण इथं आहे हे इक्वल टू हे असतं, त्यामुळे टी चे डायमेन्शन्स माहित आहेत आपल्याला, इज इक्वल टू L0 M0 T1 आणि हेच डायमेन्शन्स सी चे असतील. बघा आन्सर मध्ये तेच असणार आहे, L0 M0 आणि T1. एवढं हे सोपं एक्झाम्पल आहे. त्याच्या पुढचं एक्झाम्पल 11वे एक्झाम्पल बघूयात. द लेंथ ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ अ रेक्टँग्युलर शीट. काय दिलेलं आहे बघा, एक रेक्टँग्युलर शीट आहे आणि त्या रेक्टँग्युलर शीटची लेंथ दिलेले, ब्रेड्थ दिलेले आणि त्याची थिकनेस पण दिलेली आहे. द लेंथ ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ अ रेक्टँग्युलर शीट ऑफ मेटल आर. मेटलचा हा रेक्टँग्युलर शीट आहे. 4.234 मीटर, 1.005 मीटर अँड 2.01 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. दोन किमती या मीटरमध्ये दिलेल्या आहेत आणि एक किंमत आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. गिव्ह द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. याच्यामध्ये त्या दोन्हीचा किंवा त्या रेक्टँग्युलर शीटचा, मेटलची जी शीट आहे रेक्टँग्युलर शीट, त्या मेटलच्या रेक्टँग्युलर शीटचा एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. एरिया आणि व्हॉल्यूम या दोन्ही किमती काढून त्या दोन्ही किमतीचे सिग्निफिकंट फिगर किती आहेत किंवा सिग्निफिकंट फिगरच्या स्वरूपामध्ये हे लिहायचं आहे, असं हे एक्झाम्पल आहे.
आता हे एक्झाम्पल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. गिव्हन अगोदर लिहून काढूयात. गिव्हन लिहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल काय करायचंय काय काढायचंय ते. अकरावं एक्झाम्पल आहे बघा. गिव्हन मध्ये जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे लिहून काढूया. द लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस. लेंथ किती आहे? एल इज इक्वल टू, एल ची किंमत दिलेली आहे, स्मॉल एल घेतोय मी लेंथ साठी, 4.234 मीटर. 4.234 मीटर. त्याच्यानंतर पुढची किंमत आहे ब्रेड्थ. ब्रेड्थ साठी बी घेतोय आपण, बी घेऊयात 1.005 मीटर. 1.005 मीटर. त्यानंतर थिकनेस आहे, थिकनेस साठी स्मॉल टी घेऊयात, इज इक्वल टू, त्याची किंमत 2.01 सेंटीमीटर आहे. आता या दोन किमती मीटर मध्ये आहेत, ही किंमत सेंटीमीटर मध्ये आहे. त्याचं आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, कारण लिहिताना सगळ्या किमती या एकाच युनिट मध्ये असल्या पाहिजेत. 2.01 इंटू सेंटीमीटरचं मीटर मध्ये करताना 10⁻² न त्याला मल्टिप्लाय करत असतो, त्यामुळे 10⁻² मीटर येणार आहे. आता विचारलेलं आहे काय? गिव्ह द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ शीट टू गिव्ह द लेंथ, ब्रेड्थ आणि थिकनेस या तीन किमती आपल्याला इथं मिळालेल्या आहेत. या तिन्हीवरून एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. एरिया एक्झाम्पल मध्ये दिलेलं विचारलेलं काय आहे बघा. गिव्ह द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. एरिया टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. इथं मी लिहितोय गिव्हन काय आहे ते, विचारलेलं काय आहे ते. एरिया टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि त्याच्या पुढं व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या दोन्ही किमती काढायच्या आहेत. एरिया आणि व्हॉल्यूम या दोन्ही किमती काढायच्या आहेत, त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आता आपल्याला रेक्टँग्युलर शीटचा एरिया माहित आहे. रेक्टँग्युलर शीटच्या एरियाचा फॉर्म्युला माहित आहे. रेक्टँग्युलर शीटचा एरिया हा ए इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. या ठिकाणी आपल्याला याची किंमत ठेवायची आहे. लेंथ किती आहे? 4.234 इंटू ब्रेड्थ दिलेले 1.005. या दोन्ही किमती ठेवायच्या आहेत. 1.005 या दोन्ही किमती आपण इथं ठेवल्या आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. दोन्हीचा मल्टिप्लिकेशन तुम्ही लॉग टेबलच्या सहाय्याने करायचं आहे. लॉग टेबलचा वापर करून याचं मल्टिप्लिकेशन करा किंवा डायरेक्ट जरी मल्टिप्लिकेशन केलं तरी पण याचा आन्सर आहे 4.25517 मीटर स्क्वेअर. 4.25517 मीटर स्क्वेअर एवढी किंमत मिळेल. पण आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारलेलं काय आहे बघा. एरिया टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. एरिया टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर याचा अर्थ याचे जे सिग्निफिकंट फिगर्स आहेत इथं 4.25517 आहे. याचा करेक्ट सिग्निफिकंट फिगर काढण्यासाठी आपण कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केला त्याचा विचार करायचा आहे. या दोन्ही संख्येमध्ये 1 2 3 4 4 अंक आहेत. याच्यामध्ये पण 1 2 3 4 अंक आहेत. मग सिग्निफिकंट फिगर लिहिताना इथं जो अंक आहे याच्यामधील 4च डिजिट आपल्याला सिग्निफिकंट करायचे. 4च डिजिट जर सिग्निफिकंट केले तर काय होईल? आपल्याला आन्सर काय मिळेल? इथं 4 आहे म्हणजेच याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट नंबर्स लिहिले तेच आपला आन्सर असेल. म्हणजेच 4
4.255 मीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. या एक्झाम्पल मध्ये असलेला एरिया आणि त्याचा करेक्ट सिग्निफिकंट फिगर हा A इक्वल टू 4.255 मीटर स्क्वेअर मिळेल. आता याच्यानंतर व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉल्यूमचं जे आहे तेही त्याचप्रमाणे मी इकडं खालचं पुसतोय या बाजूचं आणि इथं लिहितोय व्हॉल्यूम. आपण याच्यामध्ये पुढं व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर काढायचं आहे आणि व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट काढण्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला रेक्टँग्युलर शीटचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा लेंथ इंटू ब्रेथ इंटू थिकनेस असतो. म्हणून इथं व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ L इंटू ब्रेथ B इंटू इट्स थिकनेस स्मॉल t. आता याच्यामध्ये लेंथची किंमत ठेवायची. लेंथ L इज इक्वल टू काय किंमत आहे 4.234 इंटू ब्रेथची किंमत 1.005 इंटू थिकनेस टी ची किंमत 2.01 इंटू 10⁻². या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन हे लॉग टेबलनं करायचं आहे. लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करून याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला त्याचं आन्सर लिहायचं आहे आणि याचा गुणाकार केला असता मल्टिप्लिकेशन याची किंमत ही 8.5528 इंटू 10⁻² एवढा आन्सर मिळेल. आता इथंही आपल्याला व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर विचारलेला आहे. व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर मध्ये व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर याचा काढण्यासाठी इथंही आपल्याला कोणत्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, कोणत्या संख्या वापरलेल्या आहेत, त्याचे नंबर्स कोणते आहेत हे विचारत घ्यायचे. इथं घेतलेले नंबर्स 1 2 3 4, इथं 1 2 3 4 आणि याच्यामध्ये 1 2 3 आहे. इथं 3 आहेत, 4 आहेत, इथं 4 आहेत. घेतलेल्या संख्येमध्ये सर्वात कमी नंबरचा जो अंक आहे तेवढे सिग्निफिकंट फिगर हे करेक्ट सिग्निफिकंट म्हणून आपल्याला घ्यायचे. म्हणून इथं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इथं 4 का आलं 4 आहेत म्हणून 4 डिजिट घ्यायचे. ते 4 सिग्निफिकंट फिगर म्हणून 4.255 त्याचा आन्सर येणार आहे. आता त्याच्या पुढं 8.5528 इंटू 10⁻² आन्सर आहे. याचं युनिट मीटर स्क्वेअर आहे. आता क्यूब येणार इथं व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. पण या ठिकाणी करेक्ट सिग्निफिकंट फिगर काढण्यासाठी याच्यामध्ये 3च सिग्निफिकंट आहेत म्हणून आपल्याला याचंही 3च लिहावं लागेल. 8.55 इंटू 10⁻² मीटर क्यूब हे याचं आन्सर असेल. आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये जर बघितलं, टेक्स्टबुक मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं आन्सर्स दिलेले आहेत दोन्ही पण. 4.255 याचा आन्सर दिलेला आहे आणि व्हॉल्यूमचंही आन्सर 8.56 इंटू 10⁻² मीटर क्यूब असा आन्सर दिलेला आहे. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. आपण हा व्हिडिओ इथंच बंद करूयात. पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आता याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे. आपण जे रिड्युस्ड सिलेबस होता, काही अभ्यासक्रम रिड्यूस केलेला होता, त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाइम हा जो पार्ट होता तो रिड्युस्ड पार्ट होता. त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन ऑफ एरर्स, आपण एररचे काही टाइप्स बघितले. ॲब्सोल्यूट एरर, त्याचे ॲब्सोल्यूट एरर नंतर त्याच्या अगोदर काही पॉइंट बघितलेले होते. रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर किंवा सिस्टमॅटिक एरर, पर्सनल एरर. त्याच्याबरोबर आपण ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर, त्याच्यानंतर आपण एरर कोणत्याही फॉर्म्युल्यावरून कोणत्याही क्वांटिटीचं एरर कसे काढायचे हा पार्ट आपण बघितलेला होता. मग एररचा पार्ट काढण्यासाठी एरर आपल्याला काढायचा आहे, तो पार्ट आपण घेतलेला नाही. तो रिड्यूस सिलेबस मधला होता, अभ्यासक्रम कमी केलेल्या पार्ट मधला होता. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स
रिड्युस्ड पार्ट मधले आहेत. आता याच्या पुढं हे 11वं झालं, 12वं, 13वं आणि 14वं. हे तिन्ही एक्झाम्पल्स हे कॉम्बिनेशन ऑफ एरर्सच्या फॉर्म्युल्यावर आधारित 3 एक्झाम्पल आहेत आणि ते तिन्ही एक्झाम्पल आपल्याला घेता येत नाहीत कारण रिड्युस्ड पार्टवरती आहेत. तरीही मी थोडक्यात तुम्हाला हे काय करायचं आहे तेवढं एका एक्झाम्पलमध्ये सांगतो, बाकीच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये त्याचप्रमाणे असणार आहे. इफ द लेंथ ऑफ अ सिलेंडर इज L equal to 4.00 plus minus 0.001 centimeter, radius R equal to 0.0250 plus minus 0.001 centimeter, and mass M is equal to 6.25 plus minus 0.01 gram. Calculate the percentage error in the determination of density. एक्झाम्पल मध्ये 3 किमती दिलेल्या आहेत, लेंथ, रेडियस आणि मास. त्या तिन्ही किमतीवरून आपल्याला डेन्सिटीचा पर्सेंटेज एरर काढायचा आहे. डेन्सिटीचा पर्सेंटेज एरर काढण्यासाठी इथं काय करायचं आहे थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डेन्सिटीचा पर्सेंटेज एरर काढण्यासाठी डेन्सिटीचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. डेन्सिटीचं लेंथ दिलेली आहे, 12वं एक्झाम्पल आहे पुढचं. रेडियस दिलेली आहे आणि मास पण दिलेले आहे. या तिन्ही किमती दिलेल्या आहेत. हे आपल्याला घ्यायचं नाही पण तुम्हाला याची मेथड काय ते सांगतोय. लेंथ दिलेला आहे, आर दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे आणि सिलेंडरची मासची किंमत दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला इथं काय करायचं आहे, पर्सेंटेज एरर विचारलेला आहे का याच्यामध्ये. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला रो, डेन्सिटीसाठी आपण घेतोय रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम, हा फॉर्म्युला आहे. मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला डेन्सिटी ऑफ द सिलेंडर्स आहे. मग मासची किंमत मास आहे तसंच असतं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एरिया इंटू लेंथ असते. त्याची जी लेंथ आहे ती स्मॉल एल आपण घेतलेली आहे, ती स्मॉल एल मास अपॉन ए इंटू एल. आता इथं याच्यामध्ये एम अपॉन एरिया, सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया हा सर्क्युलर टाईपचा असतो त्यामुळे इथं आपण एरियाची किंमत ही पाय आर स्क्वेअर घेतोय इंटू स्मॉल एल. आणि याच्यामध्ये इथं रो इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू एल. याच्यावरून आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ एरर काढायचा आहे आणि तोही पर्सेंटेज एरर काढायचा आहे म्हणजे डेल्टा रो अपॉन रो इंटू 100 इज इक्वल टू, याच्यावरून असा फॉर्म्युला आपल्याला लिहावा लागतो. मग मास आहे इथं डेल्टा एम अपॉन एम, प्लस असतं प्रत्येकाच्या ह्याच्यात. पाय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म इथं घेत नाही आपण, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स मधला पार्ट आहे परत किंवा एरर काढताना. इथं आर स्क्वेअर आहे, 2 इंटू डेल्टा आर अपॉन आर प्लस डेल्टा एल अपॉन एल. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलेल्या सर्व किमती आपण ठेवतोय आणि या सर्व किमती ठेवल्या असता मिळणारं आन्सर हे डेन्सिटीचं असेल म्हणजे पर्सेंटेज एरर इन द फॉर्म ऑफ डेन्सिटी. आणि त्याची किंमत ही 8.185% एवढी मिळेल. अशा प्रकारचे अजून 2 एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. 13वं आणि 14वं ही दोन्ही एक्झाम्पल याच टाईपचे आहेत. ते तुम्ही तशाप्रमाणे येतात का बघा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे शेवटचे 2 जे पॉइंट्स राहिलेले आहेत, 2 एक्झाम्पल राहिलेले आहेत सिग्निफिकंट फिगरवरचे, ते 2 एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयाच.